नाम जपात श्रीकृष्णाची कृपा. एका छोट्याशा गावात अंजली नावाची एक साधी गृहिणी राहत होती. तिचं आयुष्य खूप साधं पण संघर्षाने भरलेलं होतं. तिचा नवरा एका छोट्या नोकरीवर होता आणि घरात 2 लहान मुलं होती. रोजच्या खर्चात घर चालवताना तिला खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. अंजली खूप श्रद्धाळू होती. रोज सकाळी उठल्यावर ती एकच काम करत असे. देख, कृष्ण कृष्ण नाम जप. तिच्या घरात एक छोटीशी श्रीकृष्णाची मूर्ती होती. ती रोज दिवा लावून म्हणायची, हे कृष्णा, माझं काहीही नाही, सगळं तुझंच आहे, तूच सांभाळ. संघर्षाची सुरुवात. एक दिवस मुलांच्या शाळेची फी भरायची होती, पण घरात पैसे नव्हते. नवऱ्यालाही पगार उशिरा मिळणार होता. क्षणभर अंजली घाबरली, पण तिने नाम जप सोडला नाही. तिला भगवद्गीतेतील एक ओळ आठवली, कर्म कर, फळाची चिंता करू नको. तिने ठरवलं, मी माझं कर्तव्य करेन, बाकी श्रीकृष्णावर सोडते. श्रीकृष्णाची पहिली कृपा. दुसऱ्या दिवशी ती बाजारात गेली. तिथे अचानक तिची जुनी ओळखीची बाई भेटली. तिने विचारलं, तू घरगुती पदार्थ बनवतेस का? मला ऑर्डर हवी आहे. अंजलीने होकार दिला. हीच श्रीकृष्णाची पहिली कृपा होती हं. तिला काम मिळालं आणि थोडे पैसे मिळाले. नामजपाची ताकद. अंजली आता प्रत्येक काम करताना नामजप करू लागली. स्वयंपाक करताना, घर साफ करताना, मुलांना अभ्यास लावताना. तिचं मन शांत होत गेलं. तिला जाणवलं, प्रत्येक काम जर श्रीकृष्णाला अर्पण केलं तर तेच पूजा बनतं. आर्थिक व्यवहारात बदल. पूर्वी ती पैसे विचार न करता खर्च करत असे. आता मात्र प्रत्येक वेळी ती म्हणायची, हे कृष्णा, हा पैसा तुझा आहे, योग्य ठिकाणी वापरायला मार्ग दाखव. हळूहळू तिचे आर्थिक निर्णय सुधारले. घरात थोडी बचतही होऊ लागली. मोठी परीक्षा. एक दिवस अचानक तिचा नवरा खूप आजारी पडला. घरात पुन्हा संकट आलं. औषधांसाठी पैसे नव्हते. अंजलीच्या डोळ्यातून पाणी आलं. पण ती लगेच श्रीकृष्णासमोर बसली आणि नामजप सुरू केला. ती म्हणाली, हे कृष्णा, तू आहेस ना, मला विश्वास आहे. श्रीकृष्णाची दुसरी कृपा. आजी आजोबांच्या रूपात. त्याच वेळी शेजारी राहणारे आजी आजोबा तिच्या घरी आले. त्यांनी परिस्थिती पाहिली आणि म्हणाले, बाळा, काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. ते तिला दवाखान्यात घेऊन गेले आणि योग्य डॉक्टरकडे उपचार सुरू करून दिले. अंजलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. तिला जाणवलं, श्रीकृष्ण स्वतः येत नाही, पण लोकांच्या रूपात मदत करतो. भगवद्गीतेचा आधार. त्या दिवसानंतर अंजली रोज थोडंसं भगवद्गीता वाचू लागली. तिला एक गोष्ट मनापासून समजली, जो मला श्रद्धेने भजतो त्याची मी स्वतः काळजी घेतो. तिचा विश्वास अजून मजबूत झाला. जीवनात बदल. काही महिन्यात तिचं आयुष्य हळूहळू बदललं. नवरा बरा झाला, घरात शांती आली, आर्थिक परिस्थिती सुधारली, मुलं आनंदात वाढू लागली. पण सगळ्यात मोठा बदल, तिचं मन शांत आणि समाधानी झालं. कथेचा संदेश. नामजपात खूप शक्ती आहे. प्रत्येक काम भगवंताला अर्पण करा. आर्थिक व्यवहारातही श्रद्धा ठेवा. भगवद्गीता आपल्याला योग्य मार्ग दाखवते. श्रीकृष्ण कोणत्याही रूपात मदत करतो. शेवट. हे कृष्णा, सुखात असो किंवा दुःखात मला तुझं नाव कधी विसरू देऊ नको.